समृद्ध जीवन फूड्स या संस्थेने समृद्ध किसान योजना राबवून शेतीपूरक असलेल्या दुग्ध व्यवसायात क्रांती घडवून आणली आहे. पाहूया याविषयी जनवार्ताचा हा विशेष वृत्तांत. मंडळी, एक शेतीप्रधान देश म्हणून लौकिक असलेल्या आपल्या देशातील भौगोलिक वातावरण हे शेतीसाठी नेहमीच उत्तम असतं. याचबरोबर शेतीला पूरक मानला जाणारा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायामुळे आज बरेच शेतकरी सुखी आणि संपन्न झाले आहेत. आपल्याकडील दूध हे परदेशात निर्यात सुद्धा केलं जातं. तसंच आज आपल्या देशाचा दुग्ध व्यवसायामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो. गेल्या कित्येक वर्षात संपूर्ण देशात पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्याला शेतीत उत्पन्न मिळत नाही, तर बाजारात योग्य भाव मिळत नाही. यामुळे आपला शेतकरी राजा हा शेती करत असून सुद्धा आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण देशात शेळीपालन, म्हैस पालन, गांडूळ खत, बायोगॅस आदी शेतीशी निगडित व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या पुण्यातील समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या संस्थेने देशात राज्य शासनाने वा केंद्र शासनाने किंवा कुठल्याही संस्थेतर्फे कधीही न राबवण्यात आलेली एक प्रेरणादायी समृद्ध किसान योजना राबवून दुग्ध व्यवसायामध्ये एक क्रांती घडवून आणली आहे. समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष महेश मोतेवार हे स्वतः एका गरीब शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी आणि त्यांच्या हाल अपेष्टा जाणून उदयास आली ती समृद्ध किसान योजना. या योजनेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना 2 ते 5 मुर्हा म्हशी देऊन त्या म्हशींपासून मिळणारं दूध हे कंपनी स्वतः विकत घेणार असल्यानं शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारणार आहे. या योजनेचा 5000 म्हशी वाटपाचा कार्यक्रम अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. आज एक मराठी माणसाला हाक दिली आणि त्याचा हा प्रतिसाद आहे आणि मराठी पाऊल पडतं पुढे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की साहेबांनी जी हाक दिली त्यात मराठी माणसांसाठी नव्हे तर भारतभरातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना हाक दिलेली आहे आणि भारत पूर्ण सज्ज झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सीएमडी सर ज्यांनी हे समृद्ध जीवनचं बीज रोवलं होतं, पण आज ज्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. पूर्ण भारतभर समृद्ध जीवनचं कार्य चालू आहे. आज भारतभर सीएमडी सरांना नावाजलं जातं. अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानितही करण्यात आलेलं आहे. असं कर्तबगारी करणारे आणि भारतभर एक नवक्रांती पेटवणारे आपले सीएमडी सर, ज्यांचं नाव पूर्ण भारतात आहे, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की ते खुद्द सोलापूरचे आहेत. आपल्याच भागातून यांनी सुरुवात करून इथल्याच मातीत त्यांचा जन्म झाला आणि आज भारतभर त्यांनी समृद्ध जीवनच्या माध्यमातून एक नवीन आशा शेतकऱ्यांसाठी निर्माण केली. मित्रांनो, काही सुरू करण्यापूर्वी थोडंसं तुम्हाला जरा इतिहासात घेऊन जातो मी. काही वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वीच्या आधी समृद्ध जीवनचं कार्य सुरू केलं होतं आणि लोकांना आम्ही भेटत होतो. आणि आमच्या बरोबरीचे जे तरुण मंडळी इथं आहेत ते जेव्हा याचा प्रचार करत होते आणि समृद्ध जीवन काय आहे, काय करणार आहे हे जेव्हा लोकांना सांगत होते, तेव्हा मित्रांनो कुणालाही विश्वास बसत नव्हता. सगळेजण म्हणायचं, हे असं कुठं असतं का? शेतीमध्ये कधी नफा आहे का? शेतीमध्ये कधी फायदा होईल का? तुम्ही काहीतरी बोलता. अशा कंपन्या येतात, असं गोडगोड बोलतात आणि निघून जातात. ते फक्त बोलतात, करत नाहीत. जेव्हा आम्ही इथं ऑफिस ओपन केलं होतं त्यावेळेस इथं सांगोल्यामध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे फिरलो होतो. तेव्हाही काही लोकांनी आम्हाला टीका केली होती की अशा गाड्या घेऊन फिरणाऱ्या, रॅली काढणाऱ्या म्हशीचा व्यवसाय काय करणार आहेत?
पण आम्ही आमचं काम पुढे ठेवलं तर सीएमडी सर आमच्या पाठीशी होते आणि ते म्हटलं होते की आपल्याला आपलं कार्य करायचंय, कुणाच्याही टीकेला उत्तर द्यायचं नाही. टीकेला उत्तर द्यायचं असेल तर ते बोलून नाही, करून दाखवायचं आहे. आणि ती आज वेळ आलेली. जे सगळे मान्यवर मंडळी इथं उपस्थित झाले आहेत, काही आपण आता सीएमडी सरांचं स्पीच ऐकण्यापूर्वी त्यांचा एक सत्कार करूया, कारण वेळेत वेळ काढून आज ते इथं उपस्थित झालेले आहे. प्रत्येकाचा वेळ मूल्यवान आहे. आणि मित्रांनो, येत असताना त्यांच्या सदिच्छेने त्यांनी इथं भेट दिलेली आहे. तर आपण सगळ्यांच्या वतीने, सांगोलाकरांच्या वतीने, सोलापूरच्या वतीने, जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने, भगिनींच्या वतीने आपण विनंती करू आपल्या सीएमडी सरांना की या सगळ्यांचा पहिला सत्कार करूया. तर त्यांचा सत्कार करूया. मी विनंती करेन सीएमडी सरांना की सगळ्यात प्रथम सांगोलाचे नगराध्यक्ष बनकर साहेबांचा सत्कार त्यांनी करावा जोरदार टाळ्यांनी. त्याचबरोबरीने सरांचा फेटा बांधून सत्कार होत आहे. तर मित्रांनो, तो वेळ, ती क्षण जवळ आलेला आहे. समृद्ध किसान योजना काय आहे हे सांगण्यासाठी दस्तरखुद सीएमडी सर इथं उपस्थित आहे. गणरायाला वंदन करून आई तुझा भवानीला नमस्कार करतो आणि समस्त समृद्ध जीवन परिवार, समस्त सांगोलाकर परिवार यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. समृद्ध जीवनच्या माध्यमातून आज देशभर काम चाललेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून काम चांगल्या प्रकारे चाललंय आणि खास सांगायचं म्हणजे सांगोलाकरांनी खूप चांगली साथ दिलेली आहे. आज 1 जानेवारी 2012 हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा असा दिवस आहे की कंपनीने जे काही स्वप्न बघितलं होतं की भारत हा शेतीप्रधान देश आहे व आपला शेतकरी आत्महत्या करतो, ह्याच्यावर आम्ही मागच्या वर्षी 2010ला शेतकरी आत्महत्या का करतो याच्यावर देशभर निबंध स्पर्धा घेतल्या होत्या. त्यांची कारणं ऐकली होती. जे काय त्या योजनेला 65,000 लोकांनी प्रतिसाद दिला आणि खास करून मी पण तुमच्या सोलापूर जिल्ह्यातलाच कामती या गावचा आहे. ह्या योजनेची सुरुवात आज देशभर कंपनीचे प्रोजेक्ट आहेत. ओरिसामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, आंध्र आहे, तामिळनाडू आहे, पंजाबमध्ये आहेत. पण मी खास करून सुरुवात सांगोल्यापासून करतोय कारण हे माझं गाव आहे. सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत. लोक काम करत असताना अनेक वेळा अनेक गोष्टी विचारतात, अशा गोष्टी काय शक्य होतात का. आज गव्हर्नमेंटच्या सुद्धा चांगल्या योजना शेतकऱ्यांपाशी आल्या, पण ते शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने घेऊ शकले नाहीत. बँकांकडून योजना येत आहेत, ते खाली शेतकऱ्यांपर्यंत जात नाही. शेतकरी आत्महत्या का करतो याच्यावर आम्ही खूप विचार केला. आणि जर कुठल्याही धंद्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला जोडधंदा असणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, शहरी भागामध्ये नवरा काम करत असेल तर बायको पण काम करते. शेतीमध्ये पण तसंच आहे. आपण काय करतो, कडधान्य, ऊस, भाजीपाला, तरकारी याच्यावर अवलंबून राहतो. पण आपलं जर शेळीपालन किंवा म्हशीपालन हा जोडधंदा असेल तर त्याला आर्थिक उत्पन्न चांगलं मिळतो. तुम्ही कुठलंही घ्या. आज सांगोला तालुक्याची परिस्थिती बघा. सांगोला तालुक्यामध्ये जवळजवळ 80 गाव आहेत. एका गावामध्ये 20 ते 30 वाड्या वस्त्या असतात. पण याच्यामध्ये किती लोक बागायतदार आहेत. आज बागायतदाराच्या घरीच गरीब शेतकरी कामाला जातो. मला ते चित्र बदलायचं आहे दोस्तो. श्रीमंत होणारच आहे, मला गरीबाला श्रीमंत करायचं आहे. त्या अनुषंगाने समृद्ध जीवनची स्थापना केलेली आहे. मी अभिमानानं सांगतो, आज देशभर काम करतो. बिहारला जातो, युपीला जातो, पंजाबला जातो. तिथे गेल्यावर त्यांच्या भाषेत बोलतो, हिंदीमध्ये बोलतो, कन्नडमध्ये बोलतो. पण ते लोक म्हणतात हे महाराष्ट्रातले लोक आहेत, काय काम करणार आहेत, कशा पद्धतीने करू शकतात. आज 10 वर्षामध्ये 260 कंपनीचे सीएससी सेंटर आहेत. खरेदी विक्रीच्या व्यवसायातून शहरी भागामध्ये जो ग्राहक राहतो तो म्हैस सांभाळू शकत नाही, शेळी सांभाळू शकत नाही. त्यांच्याकडनं त्यांना विकून त्यांच्या म्हशी जनावर मी सांभाळायला घेतो आणि मी आपल्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला सांभाळायला द्यायचं असं नियोजन केलेलं आहे. हा आगळा वेगळा उपक्रम आहे. लोक विचारत होते आजपर्यंत होणार का, नक्की करणार का. अनेक योजना आल्या, कुणाचा फायदा झाला. पण गेल्या 10 वर्षामध्ये
आज कंपनीचा टर्नओव्हर 1000 कोटी रुपयाचा आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 300 कोटी रुपये कंपनीला फायदा झालेला आहे. म्हणजे शेतीमध्ये नुकसान होत नाही हे मी पहिला स्वतः केलेलं आहे, मग दुसऱ्याला सांगतोय. अनेक योजना असतात, अनेक गोष्टी असतात. आज आपण ऊस घालतो कारखान्याला, 18 महिने पहिला ऊस पिकवावा लागतो, त्याच्यानंतर 6 महिने कारखान्याला ऊस घालल्यावर 6 महिने पेमेंट मिळतो, म्हणजे 2 वर्ष लागतात. जर आता माझं एक उदाहरण आहे, मलटण तालुका दौंड जिल्हा पुणे इथं आपला प्रोजेक्ट आहे कंपनीचा. तिथं जवळजवळ 4800 म्हशी आहेत. तिथल्या आजूबाजूच्या 200 शेतकऱ्यांकडून मी चारा घेतो, कोणाकडून मका ऊस घेतो. जर आठवड्याला त्यांना पेमेंट देतो. प्रत्येक महिन्याला जवळजवळ 30 ते 40 लाख रुपयाचं त्यांना चाऱ्याचं पेमेंट देतो. म्हणजे त्यांची शेती सोबत जी काय चारा येतो ह्याच्या माध्यमातून त्यांना इन्कम मिळतो का नाही मिळत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण कुठली गोष्ट जर करायची असेल तर नेटीने विश्वासाने आपल्याकडे स्वतःकडे विश्वास पाहिजे. आज सांगोल्यामध्ये सुरुवात करत असताना लोकांनी अनेक प्रश्न केले, अनेक अडचणी आल्या. काम करत असताना अनेक अडचणी आल्या. ते मुरा हरियाणाची म्हैस सोलापुरात चालेल का? आज ओरिसामध्ये प्रोजेक्ट आहे, तिथं पावसाचं प्रमाण जास्त असतं, तिथं चालेल का? सगळ्या ठिकाणी मी स्वतः पहिला प्रॅक्टिकल केलं आणि मग लोकांना सांगत आलोय. करायची ताकद पाहिजे, करायची हिंमत पाहिजे, करण्याचं आपल्याकडे धाडस पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये यश अपयश येत असतं, पण पहिलं अपयश आलं खचून न जाता यशाची वाट बघितली पाहिजे आणि यश खेचून आणलं पाहिजे. ज्याच्याकडे स्वतःचा गोल सेट असेल, स्वतःकडे कॉन्फिडन्स असेल, तो कधी काही माघार आणणार नाही. मला उदाहरण आहे, सांगोलाकर इथं उभारलेले आहेत. 1000 रुपयापासून इथं लाखो रुपये कमवणारे लोक सुद्धा तुमच्या सांगोल्यामध्ये आहेत. आज भारत देशामध्ये गेल्या 5 वर्षापासून बचत गटाचं पेवाल आहे. बचत गट खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, महिला चांगलं काम करतायत. मी काल जळगावमध्ये सुद्धा त्याच विचारलं, बचत गटातल्या महिलांना मेहनत करून किती पैसे मिळतात हो? जर त्या महिलांनी आमची एक म्हैस सांभाळली तर रोज 200 रुपये मिळतील, महिन्याचे 6000 रुपये होतील. असं कुठला बचत गट आहे का मला दाखवा की महिन्याला 6000 रुपये मिळतात. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या. आपण एक अनोखी योजना काय काढली, समृद्ध जीवनच्या माध्यमातून जो सर्वसामान्य शेतकरी आहे, ते 5 एकर जमीन आहे, त्याला आम्ही म्हशी सांभाळायला देणार. गव्हर्नमेंट रेट प्रमाणे पर फॅट प्रमाणे त्याकडून दूध आम्हीच परचेस करणार. ज्यावेळेस भाकड काळ होतो त्याचा, ते म्हैस परत घेणार आणि दुसरी दुधाची म्हैस त्याला देणार. मला अनेक मान्यवरांनी सांगितलं, मला नावं घ्यायची नाहीत कुणाला, अनेक तज्ज्ञ आहेत, ते म्हणले शक्यच नाही, असं होऊ शकत नाही. मी त्यात काय केलंय, जो आज तुम्ही म्हशीच्या दुधाचा रेट बघितला, 3 रुपये 10 पैसे पर फॅट असतो. मी सांगितलं 3 रुपये 10 पैसे, मला फक्त 50 पैसे कमी घ्या माझ्याकडनं, कारण तुमचा जो 6 ते 8 महिन्याचा भाकड काळ आहे, त्या काळामध्ये मला म्हैस सांभाळायची. एखाद्या शेतकऱ्याला जो स्वतः धार काढणार आहे, घरात 2-4 माणसं असतात, 5 म्हशी जरी सांभाळल्या, साधारण 8 लिटर जरी दूध दिलं तर जवळजवळ 40 लिटर दूध होतं. 700 जरी फॅट मिळाली 20-22 रुपये होतात. 40 लिटरचे किती झाले? 800 रुपये झाले. 300 रुपये खर्च केला तर दिवसाला किती मिळतील? 500 रुपये मिळतील. महिन्याला 15,000, वर्षाला 1,80,000 रुपये. का हो शेतकरी समृद्ध होणार नाही? होईल का नाही? फक्त कुठली गोष्ट कागदावर न मांडता ती प्रतिकृतीत आणायची आहे. आज देशभरामध्ये माझ्याकडे स्वतः आजच्या तारखेला 17,000 म्हशी आहेत आणि 2012 आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतभर 1 लाख म्हशी वाटपायचं कंपनीने नियोजन केलेलं आहे. ते तुमच्या सगळ्याच्या साक्षीने. म्हणजे खास करून माझं सांगण्याचं जोर रिलेशन आहे. माझे वडील ज्यावेळेस शेती करायचे आणि काही समाजकारण राजकारण बी करायचे, त्यावेळेस यश अपयश आलं, ह्या सांगोल्यामध्ये बाजारामध्ये डोक्यावर ते लाडू चिवडा घेऊन विकायचे. त्यावेळेस मी लहान होतो, मी त्यांच्या सोबत यायचे. पण त्या सांगोल्यामध्ये मी समृद्ध किसान योजनेची सुरुवात करतोय. माझा शेतकरी बांधव पहिला मोठा झाला पाहिजे, नंतर मी मोठा होईल. काही स्वप्न बाळगली होती मी, ह्यासाठी 10 वर्ष कष्ट घेतलेत. काम करत असताना अनेक अडचणी आल्या, ह्याच्या पुढे बी अडचणी येणार आहेत, पण मी कधी अडचणीला घाबरणार नाही, कारण का मी बी तुमच्या सोलापूर जिल्ह्यातलाच आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आज देशभरामध्ये महिला काम करतात, काही सुशिक्षित बेरोजगार काम करतात, त्यांच्यासाठी बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा काही सुविधा आणलेल्या आहेत. जो शेतकरी चांगल्या प्रकारे काम करेल म्हणजे म्हैस घेईल, धार काढेल, दूध कंपनीला देईल, एक 6 महिने वर्ष चांगलं केलं
त्याच्यासाठी आम्ही इन्शुरन्स सुद्धा आणतोय, मेडिक्लेमचा इन्शुरन्स आणतोय. अजून एक वर्ष गेलं तर त्याच्या मुलाच्या शाळेचा खर्च सुद्धा आम्ही करणार आहोत. अजून एखादं वर्ष गेलं तर त्याला घर बांधायला, त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी बँकेच्या माध्यमातून लोन द्यायला पण बसलेलं आहे. फक्त तुमची इमानदारीने घ्यायची तयारी पाहिजे. जर तेवढी जर मला तुम्ही साथ दिली तर समृद्ध जीवनच्या माध्यमातून नुसतं भारत हा शेतीप्रधान देश म्हणला नाही जात, तर भारताला जर आर्थिक स्वातंत्र्य द्यायचं असेल तर आपण सोलापूरकरांच्या माध्यमातून भारत आर्थिक स्वातंत्र्य करूया. जय हिंद, जय समृद्ध जीवन. तर मित्रांनो, न भूतो न भविष्य असं क्रांतिकारी पाऊल आज उचललं जात आहे. म्हैस वाटपाचा आज कार्यक्रम आहे. या वर्षी 1,00,000 म्हशी सर वाटणार आहेत. तो संकल्प त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आता ह्या ज्या म्हशी आहेत त्याची जर आपण किंमत बघितली तर 60,000 रुपयाची एक म्हैस गुणिले 1,00,000, किती लाखाचं का किती करोडोचं वाटप होतोय तुम्हीच बघा. इतक्या करोडोचं वाटप करण्याची दानता सीएमडी सरांमध्ये फक्त घेणारे पाहिजे. तर आपण सगळे येऊया, सरांचे हात बळकट करूया आणि पुढे निघूया. काही मनोगत आहेत, मनातून आलेले आहेत. असे काही शेतकरी बांधवांनी आमच्याकडे एक यादी दिली आहे की आम्हालाही 2 शब्द बोलू द्या, आमच्याही भावनांना वाट मोकळी करण्याची आम्हाला संधी देऊ द्या. स्वतःहून शेतकरी प्रेरितून जर बोलत असेल तर आम्ही पण नाही म्हणणार नाही आणि तुम्ही नाही म्हणायचं नाही. म्हशीचं नातं आणि शेतकऱ्याचं नातं किती जवळचं आहे हे मोतेवर साहेबांनी स्पष्ट सांगितलेले आणि आपणही डोळ्यानं बघत आहोत. ज्या देशात 65 वर्ष पूर्ण झाली त्या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही. अनेक बँका आहेत, बँका आहेत, खाजगी पतसंस्था आहेत, इतर फायनान्स आहेत, परंतु कर्ज देण्याची पद्धत इतकी विचित्र, इतकी महागडी आहे. कर्ज काढायला सुरुवात केली तर कमीत कमी वर्ष लागतं, कर्ज मंजूर व्हायला 1 वर्ष लागतं. मोतेवर साहेबांची अशी कंपनी आहे की फॉर्म भरायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हैस घेऊन जायची. कारण ही वस्तुस्थिती आहे, ह्यात खोटं नाटक काही नाही. ही योजना खरोखरच समृद्ध आहे आणि समृद्ध करायची असेल तर दोघांची गरज आहे, घेणारा आणि देणारा. घेणाऱ्यानं योजना शिस्तबद्ध विदाऊट भेसळ राबवली तर त्याचं जीवन समृद्ध होऊ शकतं. आपण ह्या समृद्ध योजनेअंतर्गत ज्या ज्या काही योजना राबवतील आणि सध्याची योजना आपण नववर्षाच्या शुभमुहूर्तावर राबवत आहोत त्याचा आनंदाने स्वीकार करूया. असा पाठिंबा आम्हाला पाहिजेच, पण फक्त यांचा एकटेचा नव्हे तर पूर्ण इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांचा पण पाठिंबा पाहिजे. स्वतःहून पुढाकार घेऊन इकडं बचत गटाच्या कार्यातले त्यांनी जे काय उत्पादन तयार केलं ते सीएमडी सरांना प्रस्तुत करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या उद्या. आज ते म्हशी वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी IMSच्या वतीनं एक भेटवस्तू आणलेली आणि ती कविता इथं लिहिलेली आहे. पण सरांच्या जे काय जीवन आहे आणि त्याला धरून ती कविता आहे. ज्यांना हे म्हशी देण्यात येणार आहे ते आज अमर होतील. या योजनेमध्ये कायम त्यांचं नाव वर असणार आहे. त्या करारनाम्यातून दिली जाणार आहे. समृद्ध किसान योजनेचे पहिले मानकरी माननीय प्रतापसिंह शिवाजी पाटील शिवणेगाव येथील, त्यांना मी आमंत्रित करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.